नमस्ते. आपण वैदिक धर्म किंवा आर्य, आपण आर्य आहोत, या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि आपल्या जीवनात कुटुंब संस्था जी आहे त्या कुटुंब संस्थेला खूप आपण महत्त्वाचा जो पाया मानलेला आहे आपण, ती आपली कुटुंब संस्था आहे. कारण पूर्ण जगामध्ये भारतीयांची एक गोष्ट जी महत्त्वाची आहे की त्याच्यावर पूर्ण जे जीवन आहे, आबालवृद्धांचं, छोट्या मुलांचं, सगळ्यांचं जीवन जे आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आज जो आपण विषय बोलणार आहोत तो आहे सप्तपदी. खूप अवघड विषय आहे, पण आपण आज त्याच्यावर चर्चा करूया. आपण समजून घेऊया की सप्तपदी आहे काय. असं म्हणतात, तदे तत् अदद्विदलं भवती. म्हणजे नवरा बायको जे असतात ते असं म्हणतात की एका रथाचे दोन चाक आहेत किंवा एका गाडीचे दोन चाक आहेत. तर आपण लग्न करतो, आपली जी विवाह संस्था आहे, तर आपण लग्नात काय करतो, तर अग्नीला साक्षी ठेवून आपण प्रतिज्ञा घेतो. मग आपण लग्न पाहतो की वैदिक पद्धतीने झालं, आर्य पद्धतीने झालं, कोणत्या पद्धतीने झालं. आणि असं म्हणतात की 7 पावलं आपण बरोबर चाललो तर आपली मैत्री होते, असं म्हणतात. तर आपण आज सप्तपदी म्हणजे काय, तर लग्न. लग्न म्हणजे काय, तर मॅरेज. तर मॅरेजचा अर्थ काय, मॅरेज दॅट इज दॅट इज मर्जिंग, म्हणजे आत्मसमर्पण. ॲम्बिशन म्हणजे महत्त्वाकांक्षा. रिस्पेक्ट म्हणजे सन्मान. म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. इंटिमसी म्हणजे दृढ परिचय. म्हणजे ॲक्रिडिशन म्हणजे विश्वास. डेइटी म्हणजे आनंद. आणि म्हणजे इटर्निटी म्हणजे शाश्वतता. आपल्या जीवनात जे लग्न आहे ते आमरण असलं पाहिजे, असं म्हणतात. की आपल्याकडे लग्नाला खूप जणांचा आपण ऐकतो की 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, असं खूप जणांचा आपण ऐकतो. आणि आज आपण जेव्हा एखाद्या लग्नाला जातो तर आपण लग्न जे आहे ती आयुष्यातली खूप महत्त्वाची घटना आहे. ती म्हणजे आपले एक संस्कार आहेत, विवाहाचे संस्कार. आणि त्याचा आज आपल्याला पाहायचं आहे की सप्तपदी काय आहे. लग्नामध्ये हल्ली आपण जेव्हा लग्न पाहतो तर आपलं वरवरचं चाललेलं आहे सगळं, असं वाटतं आपल्याला. आणि संस्कारापेक्षा बहिरंगाला अधिक महत्त्व देतात असं वाटतं. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा कोणी समजावून सांगतात की सप्तपदीचा अर्थ काय आहे. काही लग्नामध्ये भटजी मंत्र म्हणत राहतात आणि आपण पावलं टाकत राहतो. आपल्याला कोणी सांगत नाही सप्तपदीचा अर्थ काय ते. आज काय झालंय, तर केवळ भोगासाठी लग्न करणाऱ्यांच्या जीवनात सुसंवाद दिसत नाही. आज आपण पाहतो काही झालं की घटस्फोट, काही झालं की घटस्फोट. तर आता काय करायचं, तर त्यामुळं काय होतं की सुसंवाद दिसत नाही. कारण फक्त भोगासाठी लग्न तर सगळ्यांना करायचं आहे, पण कशासाठी, भोगासाठी. त्यामुळं काय होतं की विनाश होतो. आणि लग्न करण्यासाठी प्रेम करण्याची ताकद पाहिजे आपल्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे लग्न करायला काय लागतं, तर प्रेम करण्याची ताकद लागते. गुणदोष सहन करण्याची वृत्ती म्हणजेच लग्न. तर आपल्याला माहिती आहे की कोणीच परफेक्ट नाही आहे, प्रत्येकामध्ये दोष आहेतच. तर पहिली गोष्ट म्हणजे की आज आपण जेव्हा लग्नाला जातो तेव्हा काय होतं, फक्त सगळं असं देखावा दिसतो आपल्याला. आणि कोणाचंच लक्ष मंत्रांकडे नाही आहे, फक्त दिखाव्याकडे लक्ष आहे. तर हे सगळं आपण पाहतो तेव्हा मन सुन्न होऊन जातं. जे आपल्या ऋषींनी सांगितलं आपल्याला की ही जी विवाह संस्था आहे, यज्ञाच्या वेळी यज्ञासोबत आपल्याला जी प्रतिज्ञा करायची आहे. पूर्वी मित्रसुद्धा, म्हणजे असं म्हणतात की राम आणि सुग्रीव यांची जेव्हा मैत्री, त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती अग्नीसमोर. तर अग्नीचं आपल्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान आहे.
कारण माहिती आहे आपल्याला की अग्नी म्हणजे काय आहे. तर त्याबद्दल मी एकदा बोलेन. तर हा जो अग्नी आहे, तर आपली उत्पत्ती पण अग्नीपासूनच आहे आणि आपला शेवट पण अग्नीमध्येच आहे. तर अग्नीला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. जुन्या काळी तपोवनात सुयोग्य जीवन शिक्षण घेतलेले तरुणी लग्नासाठी लायक असत. तर तेव्हा तपोवनामध्ये शिक्षण द्यायचे आणि कुलपतीची आज्ञा जर मिळाली तरच ते लग्न करू शकायचे. मग त्याच्यामध्ये ते शारीरिक सौष्ठव, भाववाही मन आणि प्रतिकारक्षम मन आणि चिंतनशील प्रज्ञा आणि आत्मिक सद्गुणाचे वैभव अशांची लग्न होत. तर काय काय आवश्यक आहे लग्न करण्यासाठी? तर सौष्ठव, भाववाही मन, प्रतिकारक्षम मन, चिंतनशील प्रज्ञा म्हणजे चिंतन झालं पाहिजे, आत्मिक सद्गुण आणि वैभव, असं ही सगळं वैभव जे आहे त्याच्याशिवाय पाहिजे. तर तो लग्नासाठी पात्र असायचा. तरुण, तेजस्वी, सुंदर अशा हृदयांचं मिलन हेच खरं लग्न. तर जेव्हा तरुण तरुणी अशा विचारांचे होतील, असे होतील, तेव्हा जे लग्न होईल ते म्हणजेच खरं लग्न. हे सगळं तपोवनात असायचं, जुन्या काळी होतं. लग्न म्हणजे पुरुषाचं कर्तृत्व आणि स्त्रीचं समर्पण यांचं मिलन. तर पुरुषाच्या कर्तृत्वापुढे स्त्री नमली पाहिजे आणि स्त्रीचं जे समर्पण आहे तिथे पुरुष नमतो. स्त्री स्वतःचं व्यक्तित्व पुरुषात एकरूप करून टाकते. आपल्यामध्ये समर्पण आहे, स्त्रीमध्ये समर्पण हा गुण आहे. स्त्री गुप्त राहूनही जीवनाची मधुरता वाढवते. स्त्री काय करते की पुढे येत नाही पण ती जीवन मधुर बनवते. आपल्याला माहिती आहे सगळी गोष्टी की आपण वैदिक आहोत, आपल्याला यज्ञ माहिती आहे आणि आपल्याला समर्पण माहीत आहे आणि तेजस्विता पण माहिती आहे आणि पुरुषाचं कर्तृत्व आहे ते पण माहिती आहे आपल्याला. पती पत्नीचे संबंध उभेनी भावार्द्रतेने भरलेले आणि विश्वासपूर्ण संशयापासून दूर असले पाहिजेत. तर आज पती पत्नी कसे पाहिजेत? तर प्रेम पाहिजे, भावना पाहिजेत आणि विश्वास पाहिजे आणि संशयापासून दूर पाहिजे. हे भाव भक्तीकडे वळले तर स्पिरिच्युअल मॅरेज होतं. म्हणजे हे सगळ्या भावना ज्या आहेत त्याच्यामध्ये जर भक्ती आली तर आपलं स्पिरिच्युअल मॅरेज होतं. जीवनात महान ध्येय असलं पाहिजे. आपलं जे ध्येय आहे ते खूप मोठं असलं पाहिजे. पतीच्या तेजासमोर झुकण्यास स्त्रीला आनंद वाटला पाहिजे की तो तेजस्वी जो पती आहे त्याच्या पुढे नमण्यामध्ये, झुकण्यामध्ये स्त्रीला आनंद वाटला पाहिजे आणि पुरुषांनी पत्नीला भोगदासी न समजता तिचा सन्मान केला पाहिजे आणि यामध्ये पुरुषाला प्रसन्नता वाटली पाहिजे. म्हणजे दोन गोष्टी आल्या पाहिजे की पुरुष जो आहे तो पुरुषार्थी पाहिजे आणि स्त्रीमध्ये समर्पण पाहिजे. तेजस्वी पती समोर झुकण्यामध्ये स्त्रीला आनंद झाला पाहिजे आणि पुरुषांनी पण स्त्रीला भोगदासी न समजता तिचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा येतील तेव्हाच ते खरं लग्न. लग्न हे व्रत आहे, सप्तपदी ही प्रतिज्ञा आहे. आज स्त्री घरात बाहेर यंत्रवत धावू लागले आहे. आजचा समाज जर पाहिला आपण तर काय आता जेव्हा पूर्वीचा जो काळ होता तो वेगळा होता पण आत्ताचा काळ वेगळा आहे. तर काय होतं की लग्न होतं, ती प्रतिज्ञा करते, सप्तपदी म्हणते, सगळं करते, पण काय झालं की ती आता की तिचा घराचा भार आणि बाहेरचा भार सगळा स्त्रीवर आलेला आहे आणि संसारातलं काव्य खलास झालेलं आहे. संसार ही मजा न राहता सजा बनली आहे आणि स्त्री काय झालं अहंकारी आणि भोगवादी बनली आहे. म्हणजे भोग तर सगळे पाहिजेत पण समर्पण नको. आणि अहंकार जो आहे म्हणजे ती यंत्रवत झाली, ती बाहेर जाऊ लागली, धावू लागली, यंत्रवत धावू लागली. त्याच्यामुळं काय झालं अहंकार आला आणि समर्पण जो भाव आहे तो कमी होऊ लागला आणि घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलं की जे आपल्याला नको आहे. कारण बघ घटस्फोट झाला तर काय होतं पूर्ण म्हणजे मग जगण्यात काय अर्थ आहे. म्हणजे हे माझं मत आहे
की घटस्फोट जर झाला तर पूर्ण कुटुंबाची वाताहत होते, मुलांची वाताहत होते, सगळ्यांची वाताहत होते आणि मग जगण्यामध्ये काय असतं ते मला समजत नाही. स्त्री ही गृहाची सम्राज्ञी गणली जाते, तर स्त्रीचे घर हे स्त्रीचे मानले जाते. प्रेमाने ते घराला स्वर्ग बनवते. तर स्त्री कोण आहे? स्त्री हे आहे ती घराची सम्राज्ञी आहे, गृहलक्ष्मी आहे आणि ती पूर्ण घराची जी आहे ते तिचं घर आहे. घर हे स्त्रीचं असतं आणि ती प्रेमाने ती घराला स्वर्ग बनवते. या सगळ्या गोष्टी स्त्रीमध्ये आहेत, हे सगळे गुण स्त्रीमध्ये आहेत. आज विवाहामध्ये काय होतं, आपण जेव्हा लग्नामध्ये जातो तेव्हा तो फक्त समारंभ झालेला आहे. मंत्राऐवजी सत्कारांचं अधिक महत्त्व वाटतं, म्हणजे मानपान पाहिजे, फक्त प्रदर्शनाचं अधिक मूल्य समजलं जातं, फक्त प्रदर्शन असतं. अश्लील गीतांच्या गोंगाटात भावमंत्रांचा ध्वनी लोपून गेला आहे. तर आजची जी कंडिशन आहे लग्नाची ती अशी आहे. म्हणजे काही काही लग्न होतात पण छान, त्यांचे लग्न जीवन पण छान होतं, तरीही हे जे घटस्फोट आहे ते होऊ नये असं मला वाटतं. कारण हे आपली वैदिक संस्कृती, हे आपण आर्य आहोत आणि हे टिकलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून हा सगळा सप्तपदी सांगण्याचा मी घाट घातला आहे. त्यासाठी लग्न नवीन अवतारासारखं आहे. लग्नानंतर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपण नवीन अवतारामध्ये जातो. आपण नवीन जीवन असतं, नवीन वातावरण असतं, नवीन संबंध असतात. हे सगळं आत्मसात करून आपण 7 पावलं चालल्याने आपली मैत्री होते असं शास्त्रवचन आहे. प्राहु सप्तपदम मैत्रम बुधा तत्वार्थदर्शिनः. म्हणजे की विवाह संस्कारात सप्तपदीचं इतकं महत्त्व आहे असं शास्त्रवचन आहे की 7 पावलं जर आपण बरोबर चाललो तर आपली मैत्री होते. पहिल्या पावलाला प्रतिज्ञा करते की त्वत्तो मे खिल सौभाग्यम पुण्यस्त्वं विविधे कृते देव संपादितो मह्यम वधुराद्य पदे ब्रवीत. पहिल्या पावलाला पहिलं जेव्हा पाऊल टाकतो तेव्हा आपण प्रतिज्ञा घेतो की आपल्या पतीबद्दलचा भाव काय आहे. पण आता लग्नामध्ये काय होतं, काही लग्नामध्ये ते जे भटजी किंवा जे पुरोहित असतात ते आपल्याला अर्थ सांगतात की ह्या पावलाचा अर्थ काय आहे, ह्या पावलाचा अर्थ काय आहे. किंवा मग कधी कधी काय होतं की भटजी मंत्र म्हणत राहतात आणि आपण पाऊल टाकत राहतो, कारण आपल्याला कधी कोणी समजावून सांगितलंच नाही की या पावलांचा अर्थ काय, सप्तपदीचा अर्थ काय, हे आपल्याला कधी कोणी सांगितलंच नाही. काय झालं की आपण लग्न झालं, सप्तपदी झाली, पण आपल्याला ह्यातलं खरंच समर्पण काय असतं, तेजस्विता असतं काय असतं, लग्न काय असतं, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीच माहीत नव्हत्या. तरी आत्तापर्यंत सगळ्या लोकांचे संसार छान झालेले आहेत, कारण आपल्या जीनमध्येच आपल्या समर्पण आहे, तेजस्विता आहे, पुरुषार्थ आहे. त्यामुळं आपलं हे सगळं व्यवस्थित होत आलं. तरीही आता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की सप्तपदी म्हणजे काय आहे. पहिल्या पावलाला ती प्रतिज्ञा घेते की पतीबद्दलचा भाव मी व्यक्त करते आहे. पती तिला सर्वस्व वाटतो, सौभाग्य वाटतो आणि त्याच्या नावाने ती कुंकू लावू लागते आणि आपलं भाग्य पतीसोबत जोडते आणि त्याला पुण्यकर्माचं फळ मानते की असा मला नवरा मिळाला, हे माझ्या पुण्यकर्माचं फळ आहे असं ती मानते. म्हणजे तिचं जे पतीबद्दलचं प्रेम आहे ते पहिल्या पावलाला व्यक्त होतं. आता दुसरं पाऊल, कुटुंबं पालयिष्यामि ह्या वृद्ध बालकादिकं यथा लब्धेन संतुष्टा व्रते कन्या द्वितीयके. आता दुसऱ्या पावलाला ती काय म्हणते की दुसऱ्या पावलाला ती प्रतिज्ञा घेते की मी संपूर्ण कुटुंबाचं पालन करण्याची व संतोषाने राहण्याची मी खात्री देते. ती कुटुंबाशी जोडली जाते, सर्वांना प्रेमाने सेवेने वश करून घेते. तिचा असंतोष पुरुषाला अनितीच्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देतो. की स्त्री जर असंतोषी राहिली तर काय होतं की जो पती आहे तो अनितीच्या मार्गाने जायला प्राप्त होतो. सुखासाठी पती लाचारी करीत फिरावा हे पतिव्रता स्त्रीला आवडत नाही. की आपला पती कुठे लाचार होतो हे कोणत्याही स्त्रीला आवडत नाही. अरुंधतीने वसिष्ठांचा संसार तेजस्वी बनवला होता. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा आशीर्वाद देतात भटजी
की अरुंधती आणि वसिष्ठांसारखा संसार करा. जेव्हा मुलीला लग्नामध्ये देतात तेव्हा ते सांगतात की मी माझी मुलगी नारायणाला देतो आहे. ही भावना असते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक विधी आहे की वर जो आहे तो वरुंधतीचा तारा दाखवतो आणि तिला सूचित करतो की तू सुद्धा माझा जो संसार आहे असा अरुंधतीसारखा तेजस्वी बनव, असं तो सांगतो. तिसऱ्या पावलाला असा श्लोक आहे, मिष्टान्न व्यंजनादीनी काले संपादयेत आज्ञा संपादिनी नित्यम तृतीये साब्रवीद्वरम. तर तिसऱ्या पावलाला ती सांगते की ती प्रतिज्ञा घेते की आज्ञापालन व रोज स्वादिष्ट व मधुर भोजन वाढण्याची मी खात्री देते. मनाजोगे भोजन हेच मिष्टान्न. स्त्री भोजनगृहाची राणी असते. आपल्याला माहिती आहे की आपण अन्नपूर्णेचं स्मरण करून स्वयंपाक करतो. तर आपण जे आहे ती कोण आहे, ती राणी आहे भोजनगृहाची. पतीला मीच वाढीन असा तिचा मधुर भाव असतो. भोजन बनवणे हे उल्हासाचे वाटले पाहिजे, यात मधुरता आहे. आचाराने जेवण बनवणे आणि कधीही जेवणे याला खानावळ म्हणतात. आपल्याला माहिती आहे की आचाराने जेवण बनवलं किंवा आपण डब्बा लावतो किंवा आपण खानावळीत जातो, तर जेव्हा आपण घरी बनवतो, बघा आता ह्या करोना काळामध्ये आपण सगळं घरीच बनवतोय की सगळेजण सांगतात आम्ही खूप सारे पदार्थ बनवले, आम्ही खूप सारं कुकिंग शिकलो, असं सगळेजण म्हणतात. आणि मधल्या काळामध्ये असं झालं की कुकिंग कोणालाच येत नाही, स्वयंपाक करायला कोणालाच येत नाही. आपल्याला करोनाने काय काय चांगलं शिकवलं आणि काय काय वाईट शिकवलं ती आपण विचार करण्याची गोष्ट आहे. मधुर वातावरणात जेवतात ते मिष्टान्न. आता मिष्टान्न म्हणजे रोज गोडधोडाचं जेवण करायचं असं नाही, तर जे आवडेल ते आपल्याला करायचं आहे आणि आनंदी बनून करायचं आहे आणि आनंदी बनून खायचं आहे. मधुर वातावरणात जेवतात ते मिष्टान्न. ताटातला पदार्थ गोडच लागतो. जेव्हा भूक लागते, जेव्हा वातावरण प्रसन्न असतं तेव्हा सगळं गोडच लागतं. असं वातावरण पाहिजे घरामध्ये. आणि प्रेमळ संबंध कोरड्या भाकरीतही माधुरी आणतात. म्हणजे बघा काही लोक गरीब असतात, तर जे गरीब असतात कोरडी भाकरी खातात, पाण्यासोबत कांद्यासोबत खातात, चटणीसोबत खातात, तरी ते आनंदी असतात. मग याचा अर्थ काय आहे की तिथे प्रेम आहे आणि प्रेमाने केलेलं मिष्टान्न. तर ही जी तिसरी प्रतिज्ञा आहे तर ती सांगते की मी रोज स्वादिष्ट आणि मधुर जेवण वाढेन तुला, असं ती प्रतिज्ञा करते. चौथं पाऊल आहे तेव्हा ती सांगते, शुची शृंगार भूषाहम वाङ्मन काय कर्मभी क्रीडिष्यामि त्वया साधम तुरिये सा वरेद्वरम. आता चौथ्या पावलात ती म्हणते की प्रतिज्ञेमध्ये स्वच्छ पवित्र शृंगाराने युक्त राहण्याची मी गोष्ट करते. मन वाणी कर्म ह्यांनी मी पतिश्री रममाण होण्याचे वचन देते. चतुराई स्वच्छता शृंगार या जीवनाचा महत्त्वाचा भाग समजावतात. पत्नी बनल्यावर स्त्रीने पतीची प्रियतमा राहिली पाहिजे. स्त्री ही पतीला रमवण्याचे भोगाचे खेळणे किंवा साधन नाही, हे पण पुरुषांनी समजून घ्यायचं आहे की मी पतीशी रममाण होईन असं वचन देते. आणि पतीनेही लक्षात ठेवायचं आहे की स्त्री ही फक्त भोगाचं खेळणं किंवा साधन नाही, तर साथीदार बनायचं आहे. आपल्याला काय बनायचं आहे, आपण एकमेकांचे साथीदार बनायचं आहे. असं म्हणतात की स्त्री ही काय काय असते जीवनामध्ये, तिच्या स्टेप्स असतात की सुरुवातीला मैत्रीण असते, मग सहचारिणी असते, मग नर्स असते. असेच तिच्या जीवनामधल्या स्टेप्स आहेत. थंड स्वागत बहिर्गामी बनवते. ती आकर्षण केंद्र असली पाहिजे. स्त्री ही आकर्षण केंद्र असली पाहिजे. ही चौथं पाऊल जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण ही प्रतिज्ञा घेतो. पाचवं पाऊल जेव्हा टाकतो तेव्हा आपण काय म्हणतो, दुःखे धीरा सुखे रुष्टा सुख दुःख विभागिनी नाहम परतरम यामी पंचमे सा ब्रविद्वरम. तर पाचव्या पावलामध्ये ती काय बोलते, ती म्हणते सुखदुःखात सहभागी बनण्याची मी खात्री देते. ती सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी बनते आणि ती अश्रू पुसते,
धैर्य देते आणि असं जीवनामध्ये आपण मग्न झालो पाहिजे की आपल्याला जीवनात एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता आलं पाहिजे. 6वं जे पाऊल आहे तेव्हा ती प्रतिज्ञा घेते, सुखेन सर्व कर्माणि करिष्यामि गृहे तव सेवा शशुरस्योश्चामि बंधूनां सकृतिं तथा यत्र त्वं वा अहं तत्र नाहं वंचे प्रियं क्वचित् नाहं प्रियेण वंचाही कन्या षष्ठे पदे ब्रवीत. आता बघा 6व्या पावलाला ती काय प्रतिज्ञा घेते की मी सर्व आनंदाने कामे करण्याची, वडिलांची सेवा करण्याची, नातेवाईकांचा सत्कार करण्याची मी प्रतिज्ञा करते. अवंचक बनून राहण्याची मी खात्री देते. त्याच्याकडून फसवले जाऊ नये म्हणून मी प्रार्थना करते की मला माझ्या नवऱ्याने न फसवावं म्हणून मी प्रार्थना करते. गृहकार्य आनंदाचा विषय आहे. संसार करणं खूप आनंदाचा विषय आहे. वडिलांची सेवा करायची, त्यामुळे आपल्याला छत्रछाया मिळते. ती पडछायेप्रमाणे पती मागून जाते. म्हणजे आपले वडील जे असतात ती आपली छत्रछाया असते. म्हणजे आपल्या खूप जणांना अनुभव आहे की आपले जे सासरे असतात ते आपल्याला वडिलांसारखी माया करतात, असे खूप जणांचा अनुभव आहे. आणि ती पडछायेप्रमाणे पती मागून जाते. सीता म्हणते, रामाशिवाय मला अयोध्या मनासारखी वाटते, तर रामासोबत अरण्य अयोध्येसारखं वाटतं. म्हणजे जेव्हा सीतेला रामाबरोबर जायचं होतं तेव्हा सगळेजण म्हणतात, तू नको जाऊ, तू खूप सुकोमल आहेस, तू कसं सहन करशील वनाचं जीवन. तर ती म्हणते, मी जर इथे अयोध्येमध्ये राहिले तर मला असं वाटेल हेच अरण्य आहे, आणि मी जेव्हा रामाबरोबर जाईल वनामध्ये तेव्हा असं वाटेल की तीच अयोध्या आहे, असं सीता म्हणते. अवंचकता संसारात स्वर्ग निर्माण करते आणि विश्वास दाम्पत्य जीवनाचा पाया आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा संशय येतो, जेव्हा अहंकार येतो, जेव्हा या विपरीत गोष्टी होतात तेव्हा घटस्फोट होतो. आणि विश्वास हा दाम्पत्य जीवनाचा पाया आहे आणि संशय जो आहे तो संसार भस्म करून टाकतो. असं आपण 6व्या पाऊलाला प्रतिज्ञा घेतो. आता 7वं पाऊल म्हणजे शेवटचं पाऊल, होम यज्ञादी कार्येषु भवमी च सहाय्यकृत धर्मार्थ काम कार्येषु मनोवृत्ता सारिणी सर्वेत्र साक्षिण सत्वम मे पती भूतोसी सांप्रतमम देहो मर्यापित स्तुम्यम सप्तमे सा ब्रवीद्वरम. आता 7व्या पावलाला ती काय प्रतिज्ञा घेते, यज्ञ कार्यात मी तुझ्याबरोबर राहीन, धर्म अर्थ काम या तुझ्या इच्छेचे अधीन राहीन. आता यज्ञ काय आहे हे मी कधीतरी तुम्हाला सांगेनच की यज्ञ म्हणजे काय. तर यज्ञ म्हणजे सत्कार्य. पत्न्योर्नो यज्ञ संयोगे, म्हणजे यज्ञामध्ये मी पतीच्या बरोबर राहीन. म्हणजे बघा आपण पूजा करतो, मोठ्या म्हणजे सत्यनारायणची पूजा किंवा वास्तुशांत, आपण दोघांनी बरोबर बसून आपण ती पूजा करतो. तर सत्कार्य जे आहे पत्न्यूर्थे यज्ञ संयोगे, की मला तुझ्याबरोबर तुझ्या यज्ञामध्ये तुझ्या सत्कार्यामध्ये मला तुझ्याबरोबर साथ द्यायची आहे. अर्थकामात ती पतीबरोबर असतेच. आज आपल्याला माहिती आहे की अर्थ म्हणजे वित्त, त्याच्याबरोबर ती सतत पतीबरोबर असतेच. धर्माचरण, धर्म ही एक विशेषता आहे. धर्म काय आहे म्हणून सहधर्मचारिणी म्हणतात की धर्माचरणामध्ये सुद्धा मी तुझ्याबरोबर राहीन म्हणून तिला सहधर्मचारिणी असं म्हणतात पत्नीला. ब्राह्मण, अग्नी, आई बाप यांच्या साक्षीने जीवन अर्पण करते. म्हणजे आपण लग्नामध्ये म्हणतो ना, आता करोनाच्या काळात तर काही जास्त आपण कोणाला बोलू शकत नाही, तरीही आपण भगवंताच्या साक्षीने किंवा आई वडील ब्राह्मण अग्नी ह्या सगळ्यांच्या साक्षीने आपण जीवन अर्पण करतो. तर नुसतं शरीर नाही तर मन आणि बुद्धी अहंकार यांचं पण समर्पण आपल्याला करायचं आहे. तर ह्या 7 प्रतिज्ञा आपण पतीबरोबर घेतो, तर त्याचा आपण अर्थ समजून घेतलेला आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, त्याचं आपलं मन बुद्धी अहंकार हे सगळं समर्पण करायचं आहे. आणि असा जर समर्पण भाव, असा जर
मन बुद्धी अहंकार, मनोबुद्धी अहंकार, चित्तानि नाहम, हे तिन्ही जर आपल्या लग्नामध्ये पत्न्योर्थे यज्ञ संगमे पण म्हणतो की तदेतत् अर्धद्विदलं भवती. नवरा आणि बायको पती पत्नी काय आहेत तर अर्धद्विदल आहेत. एकाच रथाची 2 चाकं आहेत, एकाच गाडीची 2 चाकं आहेत, एक चाक असून चालत नाही. तर हे सगळ्या ज्या प्रतिज्ञा आहेत तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे की विचार करायचा आहे, त्याचं मनन करायचं आहे आपल्याला. तर ही जी सप्तपदी आहे तर आपण की लग्नाच्या आधी मुलाला आणि मुलीला आपल्याला ही सप्तपदी सांगायची, किंवा जेव्हा आपली ॲनिव्हर्सरी असते तेव्हा आपल्याला त्यांना हे समजून सांगायचं आहे. आणि आपल्याला जी ही कुटुंब संस्था आहे ती आपल्याला भक्कम करायची आहे. कारण आपला देश, आपली संस्कृती ही संपूर्णपणे ही विवाह संस्था, ही कुटुंब संस्था आणि हा विवाह संस्कार आहे आपल्यावर. आणि आपल्याला लग्न तर करायचं आहे, आपल्याला भोग तर भोगायचे, आपल्याला सगळं करायचं आहे. कोणालाही असं वाटत नाही की आपला घटस्फोट व्हावा. तर आपण सगळ्यांनी ही जी सप्तपदी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि आपण त्या अनुसरून आपण सगळ्यांनी, वधू आणि वर, पती आणि पत्नी, सगळ्यांनी आपल्याला आपल्या ऋषींनी जे घालून दिले आपल्याला जीवन, तसं आपल्याला जगण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि आज मी सप्तपदी सांगितली तुम्हाला, तसं हा खूपच विचार करण्यासारखा विषय आहे. तर मी त्याला हात घातला आहे खरं तर ते अभ्यासून, त्याचं मनन करून, चिंतन करून, मॅरेज म्हणजे काय आहे, सप्तपदी म्हणजे काय आहे, प्रतिज्ञा कोणत्या घेतो आपण, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि आपल्या जीवनात ही सप्तपदी पुन्हा आणण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. नमस्ते. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कॉमेंट करा. आणि तुमचे सगळे मित्रमैत्रिणी, परिचित असतील, नातेवाईक असतील, त्यांना सगळ्यांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.